हाय हॅलो नमस्कार. मी प्रज्ञा नेता मधुकर यादव तुमचं खूप खूप स्वागत करते माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये. तर मला ह्या व्हिडिओचा इंट्रो घ्यायला टाईमच नव्हता मिळाला, त्यामुळे मी फोटो जोडते आणि व्हॉईस ओव्हर करते. तर आत्ता भैयाचा गाणं झाला, त्याच्यानंतर मी वोटिंग केलं आणि भैयाचं केळवण देखील होतं. तर हा त्याचाच व्लॉग आहे. एन्जॉय द व्हिडिओ. आणि आता मी रस्त्यात मला असली फुलं भेटलीत, ती पण घेतलीत. सो चलो आता घरी जाऊया. रात्री मी तुम्हाला दाखवते या सगळ्या फुलांपासून मी काय डेकोरेशन बनवते येते. स्टेट येऊन. आणि आता मी हे पान प्रणिनीकडनं घेतले आणि आम्ही चाललोय सीटवर. तर आत्ता वाजले 3:15 आणि मी कांदा शिरायला घेतलाय. सो मी एवढं झालं की एक मस्त झोप काढणार आहे, देन तुम्हाला भेटते. सो सध्या तरी इतकंच. वर मटण शिजते आणि जोपर्यंत मटण शिजते इकडे मी अशी मस्त सगळी आईला चॉपिंग करून दिलेली आहे. आणि आता आईनं मला लसूण सोलायला लावलं आहे. सो आता मी लसूण सोलते आहे. हे झाल्यावर मी वर जाऊन झोपणार आहे. मला अतिप्रचंड झोप आलेली आहे. फायनली आता वाजले 4. माझं सगळं शॉपिंग करून देऊन झालं यायला आणि मी आली आता झोपायला, बिकॉज मला लय झोप आली. सो मी आता झोपते. उठल्यावर मला ते डेकोरेशन करायचं आहे आणि भाकरीला पण आईला मदत करायची. ते सगळं आपण ना माझी झोप झाल्यावर बघूया. सो बाय बाय. आत्ता वाजल्यात 5:45 आणि मी उठली आहे आणि माझ्या अर्धवट झोपेमुळे माझे झालेले डोळे. चला आता खाली जाऊया. मला खड्ड्यातून पप्पांसोबत जाऊन काही गोष्टी आणायच्यात, त्याच्यानंतर मी डेकोरेशनला घेईल. स्टेट्यू. मी आता हे असं केळीचं पान घेऊन बसली आहे त्याच्यावर लिहायला. आणि मी हे चुन्याचं त्याच्यासाठीच घेतलं आहे, मला ह्यानं त्याच्यावर लिहायचं आहे. सो चला मी लिहिल्यावर दाखवते. गाईज फायनली माझं लिहून झालेलं आहे विशालचं केळवण. तर मी ह्या वाटेत तर सगळं हे काढून घेतलेलं आणि फिंगरनंच लिहिलं आहे. ते किती छान झालं आहे बघा. सो मला तर फार आवडलं आहे. आणि आता मी हे ठेवून देते आणि तिकडं काहीतरी डेकोरेशन करते थोडंसं. चलो गाईज माझं डेकोरेशन बघा, मला तर एवढं आवडलं आहे ना. लिटरली 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 असं मला एवढं सुंदर वाटलं आहे ना, हे काय बोलायलाच नको. लास्ट टाईमचा जर तुम्ही दादाच्या केळवणाचा व्हिडिओ बघितला असेल तर त्यात तर मी काहीच डेकोरेशन केलं नव्हतं किंवा मी असं वेगळं काही केलंच नव्हतं. पण यावेळेस नेमकं आम्ही आईच्या शाळेकडे गेलतोच, तर माझं असं झालं इथं फुलं पण आहेत, पान पण भेटेल, आपण काहीतरी करावं. आणि लिटरली 0 कॉस्ट म्हणजे ना आम्ही तिकडून सगळी फुलं आणलेली. मला फक्त यात चिकटटेप एक गोष्ट लागली असेल, बाकी ते आपोआप तयार झाले आणि तुम्ही बघा ते इतकं सुंदर दिसतंय ना, आम्हाला तर प्रचंड आवडलं. सो आता स्टे ट्यून बघा भैया कधी येत आहे आणि केळवण कधी होत आहे. आता मला भाकरी आणि माझं ताट सजवून व्हायला आणि भैया यायला एकच वेळ झाली. सगळे आले, आम्ही जेवायला बसलो आणि त्या नादात मी काहीच शूट नाही केलं. मस्तपैकी जेवण वगैरे झालं, सगळ्यांना वाढायला मी हेल्प केली आणि त्याच्यानंतर थोडा वेळ गप्पा मारल्या. आणि दादाचं तर ऑफिस चालू होतं त्यामुळे तो सगळ्यात शेवटी आला आणि जेवायला बसला करायला. सो चलो, माझ्याकडं एवढीच फुलं आहेत आणि त्यांना मला आता हा पाठ सजवायचा आहे. चलो. आता सगळे जेवून गेलेले आहेत, मीही चालली आहे वर झोपायला. सो चलो, हा व्लॉग मी इथंच संपवेल. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्लॉग. बाय बाय. आणि हा आहे माझा उठल्या उठल्याचा अवतार. आणि आमच्याकडे असा सण येतो सकाळ सकाळ उठवायला, डायरेक्ट तोंडावर, जिकडे मी झोपलेली असेल तिकडे. आत्ता वाजलेत 9 आणि मी फायनली उठली आहे. आणि तुम्हाला इथे दिसतंय का, मी स्वतःलाच वरखडून घेतलं आहे. म्हणजे फोनमध्ये एवढं नाही दिसत आहे, रिअलमध्ये दिसतंय असं. इथून एवढं वरखडून घेतलं आहे मी स्वतःलाच लहान बाळासारखं. तो चलो, आता मी खाली चालली आहे आणि मला जायचं आहे वोटिंगला. आज मी जाम एक्सायटेड आहे वोटिंगला जायसाठी. सो थोडंसं आवरूया देन वोट करायला जाऊया. स्टे ट्यून. फायनली आय एम रेडी टू गो.
मी आणि आजोबा आम्ही दोघं चाललेलो आहे वोट करायला. आमच्या इथेच घराच्या बाहेर नाही का एक ते बसलेत, त्यांच्याकडे जाऊन मला आधी सिरियल नंबर चेक करायचा आहे आमच्या दोघांचा. देन आम्ही शाळेच्या इथे जाऊन आमचा बूथ कोणता आहे ते चेक करून वोटिंग करू. बघा ना आता हे किती दिसतंय, ओरखडलं मी स्वतःला. सो चलो. फायनली आम्ही वोट देऊन आलेलो आहे आणि आता येतं आम्हाला ह्यांनी वडापाव दिलाय. 1 मिनिट. येस, आत्ता वाजले 11:15. मी वोटिंग वगैरे तर करून आलेली आहे, पण आता मला एक काम करायचं आहे. काय तर मी तुम्हाला दाखवते. म्हणजे माझी जी रूम आहे तर ती मम्मानं फुल तिचं स्टोरेज रूम बनवून ठेवल्यासारखी घाण केलेली आहे. घाण नाही म्हणता येणार, बट ज्यावेळेस आम्ही इथून सासवडला जातो ते काही कपडे ओली असतात किंवा काय असतात, त्याच्यासाठी तिनं माझ्या रूममध्ये ओलन बांधली आहे आणि काय म्हणतात त्याला, माझी सगळी रूम घाण करून ठेवली आहे. सो आता आपण एक ट्रान्झिशन करूया. मला हा सगळा पसारा आवरायचा आहे. सो मी आधी आता पसारा आवरते, देन तुम्हाला भेट. आणि झाडू मारायचा ताप वाचवायसाठी मी फर्स्ट टाइम व्हॅक्यूम क्लीनरनं घर साफ करते आहे. मी फायनली मोजून 15 मिनटात माझी रूम क्लीन करून झालेली आहे. मी इथं फक्त एक गादी, माझा लॅपटॉप आणि ते हे ठेवलं आहे. त्याला मला खरं ना पेंट करायचं आहे. ते खूप जुनं आहे, म्हणजे आजोबांचं आहे पण ते खूप. आणि या इथे मी असाच एक रॅन्डम व्हिडिओ काढत होती मला स्टोरीला टाकायसाठी की मी वोट करून आलेली आहे या हिशोबाने. आणि मी मस्तपैकी 1-2 व्हिडिओज काढले, त्यातला हा मला सगळ्यात जास्त आवडलं. काय म्हणतात त्याला, अंगावर हिंडत असतात, चावतात पण. आणि आता वाजलेत 4:45. मी तयार झाली आहे, म्हणजे झोपेतून उठलेले, सो उठून तोंड धुतलं आहे आणि मी आता चालली आहे काकाकडे, म्हणजे काकाच्या घरी, बिकॉज आम्हाला उद्याची तयारी करायची आहे. सो स्टे ट्यून. बघा मी अजून काय काय करते आहे, आम्ही काय तयारी करतो आहे आणि काय डेकोरेशन ठरवतो आहे उद्यासाठी ते बघा. बघा माझं वोटिंग. आणि आता आम्ही बनवतोय बिर्याणी, म्हणजे काकी बनवते, मी वहिनी तिला हेल्प करतोय. सो आता बघूयात. आम्ही अजून डेकोरेशन काहीच केलेलं नाही आहे, फुलं वगैरे आणून ठेवले. डेकोरेशन काय करायचं आहे ते थोडंसं ठरवलं आहे. सो आमचा असा बेत आहे की जेवण झाल्यावर आम्ही डेकोरेशन करायला घेऊ. सो स्टे ट्यून. बघा आम्ही काय डेकोरेशन करतो आणि कसं करतो. आणि फायनली मी चालत चालत काकाकडे पोहोचलेली आहे. आणि आता आम्ही येऊन थांबलोय हायवेच्या इकडे. आणि आता पण आम्ही सगळे एकत्र स्वराची जेवायला मावशी बसलेलो. येते आणि आम्हाला सो मी तिच्याकडून थोडासा सामान व्हिडिओ घ्यायचंय. काढला, ह्या सगळ्यांचं सो तर आम्ही मॅचमध्ये लक्ष तिची वाट होतं. मी बघतोय. मस्तपैकी कोपऱ्यात बसून घेतलेलं, जिथून माझ्या व्ह्यूला मस्त व्हिडिओ येत होता. आणि फायनली किचनमधलं आमचं काम संपल्यावर आता मी आणि वहिनी येऊन बसलो आहे. आमच्याकडे जी फुलं आहेत त्यांचे पाकळ्या करायला. आणि सी, हे किती सुंदर आहेत 2. आणि रात्री खूप उशीर झाला, त्यामुळे आई मला म्हटली तिकडेच झोप. रात्री आम्ही इतकंच केलं आणि झोप आली करून आम्ही झोपायला गेलो. पण झोपायला गेल्यावर मी स्वरा अभ्यास करत होती. सो मी तिच्या टेडीसोबत थोडेसे फोटोज काढले स्नॅपमध्ये. आणि थोड्या वेळ त्या टेडीसोबत खेळत खेळत मी तशीच कधी झोपी गेली मला समजलंच नाही. आणि रात्री मी तिकडेच राहिली. कारण झोप आली आता. सो कधी होतंय आमचं डेकोरेशन बघा. मी वहिनी परत इकडे
गाईज आत्ता वाजलेत 6:45 आणि तसं तर आम्ही लय आधीपासून उठतोय, म्हणजे 5 वाजल्यापासून कोणाचा ना कोणाचा गजर वाजतोय, माझा किंवा स्वराचा किंवा अजून कोणाचा तरी, आणि आम्ही जागं होतोय 3-4 वेळा तरी आम्ही उठलो असेल. पण बाहेर अंधार होता त्यामुळे मम्मी काय बाहेर आली नव्हती. रात्री मी उशीर झाला सो काकाकडंच झोपलेली. आता वाजलेत 6:45 मी चालली आहे घरी. मग मी आवरून परत थोड्या वेळानं रिटर्न येईल त्यासाठी. आणि सकाळ सकाळ गाव एवढं शांत आहे ना, मला दाखवते. हे बघा, कुठेच मला कोणीच दिसेना आणि लाईट बघा ना, म्हणजे असं थोडासा सूर्य उगवतोय त्यामुळे ते एवढं छान लाईट दिसते ना, अशी रेडिश काय बोलायला नको. तर आम्ही डेकोरेशन केलं आहे, बट त्यात काल रात्री आमच्याकडे पानं नव्हती, म्हणजे ग्रीन कलरचं काहीच नव्हतं, सो आम्ही ते टाकलेलं नाही आहे. सो आत्ता काका घेऊन येतील, त्याच्यानंतर आम्ही ते ॲड करणार आहे. सो मला येऊन फक्त तेवढंच करायचं आहे. सो आता बघूयात, मी रिटर्न येईल 8-8:30 असं मी आत्ता उठायला म्हटली आहे. आणि आता मी चालली आहे घरी. सो चलो, आत्तासाठी बाय बाय. गाव एवढं भयानक शांत वाटतंय मला. हे सासवड असतं तर किती सारे लोक दिसले असते मला आत्ता, रस्त्यानं चालताना, स्कूलला जाताना. आणि मी काल टी शर्ट चेंज करून स्वेटशर्ट यासाठी घातलेला का आता मला दुसरा टी शर्ट इथं सापडला नव्हता. बट मला आत्ता या गोष्टीचा इतका आनंद होता, कारण इथे एवढं थंड आहे ना, काय बोलायला नको. सकाळ सकाळी तर गारठली आहे मी. सगळ्या लोकांनी चुली पेटवल्यात, मला अशा खूप साऱ्या ठिकाणी दिसल्या. माझ्या बाल्कनीतून मॉर्निंग किती सही दिसते बघा. आणि माझा अवतार आमच्या सगळ्या खिडक्यांमधून सकाळ सकाळचं ऊन येतं. माझे पोहे खाऊन झालेच, मी आता पिते दूध. माझं अजून आता आवरायचं बाकी आहे. मी फक्त आईकडनं वेणी घालून घेतली आहे सध्या, आणि मी आली आहे माझं ऑलमोस्ट थोडंसं नेहमीचं आहे काम करायला, ते म्हणजे दूध घ्यायला. सो चलो दूध घेऊन जाऊया, त्याच्यानंतर मी बाकीचं आवरेल, थोडासा मेकअप करेल, कानातले गळ्यातलं घालेल आणि देन मी जाईल काकाकडं. सो चलो स्टे ट्यून. आत्ता वाजलेत 8:20. माझं टार्गेट आहे 8:30पर्यंत निघायचं. बघूया मी कधी निघते आणि कधी जाते. आत्ता वाजलेत 8:45 आणि मी फायनली रेडी झालेली आहे आणि मी चाललेली आहे आता काकाच्या घरी. कशी दिसते आहे मी सांगा, छान दिसते का नाही, क्यूटची. थोड्या वेळापूर्वी मोठी आई आली ती, सो आई तिच्यासोबत मगाशीच गेलेली आहे. आणि आता मी चाललेली आहे, हे जे एक केळीचं पान आहे ते मी घेऊन चाललेली आहे, बिकॉज त्याला आम्हाला डेकोरेशनमध्ये ॲड करायचं आहे. सो चलो पटकन पोहोचूया, जे राहिलेले फायनल टचेस डेकोरेशन आहे ते करूया, तर मी तुम्हाला फुल डेकोरेशन दाखवते. स्टे ट्यून. इथे काका काढतोय रांगोळी आणि मी चालली आतमध्ये. मी आतमधलं तुम्हाला डेकोरेशन दाखवते. तर असं काही झालं जे आता मला आता पानं ॲड करायची. सो चलो 10 आणि फायनली आमचं डेकोरेशन कंप्लीट झालेलं आहे. मी इथं ह्याच्यावर असं विशालचा घाना लिहिला आहे. हे सुकलं की मला तिथल्या त्या स्पेसमध्ये त्याला चिकटवायचं आहे. तोपर्यंतची आमचं डेकोरेशन असं झालेलं आहे. चलो बघूयात कधी येत आहेत बाकीचे लोक आणि कधी सुरू होतोय आमचा कार्यक्रम. आता वाजलेत 11 आणि फायनली लोक यायला म्हणजे सगळ्या बायका यायला सुरुवात झाली. मी तुम्हाला दाखवते, असे एवढे सगळे जण आलेत. अजून आम्ही इतरांची वाट बघतोय. आणि हे जे फायनल टच मी केले ते मला इतकं प्रचंड आवडलं आहे ना, काय बोलायला नको. आणि बाहेर साऊंड लावला आहे आणि हळूहळू करून आता सगळे यायला लागलेत. आणि फायनली आता कार्यक्रम चालू झाला, म्हणजे खूप वेळ झाला कार्यक्रम चालू होऊन. आधी आम्ही बाहेर मुहूर्तमेढ रोवली आणि आता या सगळ्या गाण्याची गाणे म्हणतात. आणि जस्ट लुक ॲट आवर डेकोरेशन, किती सुंदर झालं आहे. नाही नाही, आपणच आपल्या फॅमिलीला मिसरीचा डबा द्यायचा ना, का त्यांना द्यायचं? नवरदेवाला द्यायचा आपण समजा आता हॉले दारात लग्न असल्यावर जाणंच गरजेचं. वरड उतरला असेल ना माणसं, किंवा इकडे सुद्धा हॉलला सुद्धा तिकडं समजा आपलं नवरीच्या तिकडच्या लोकांनी आपल्याला ती द्यायचं आणून.
एवढा मिस्त्रीचा डबा भरलेला सुनी, आणि हे इतकेच व्हिडिओज किंवा फोटोज होते जे मी ॲक्च्युअल ज्यावेळेस गोष्टी घडत होत्या त्यावेळेस शूट केलं होतं. त्याच्यानंतर मी मध्ये मध्ये काही शूट नाही केलं, म्हणजे मी शूट करत होते पण वहिनीच्या फोनमध्ये आम्हाला जी रील बनवायची होती त्याच्यासाठी. तर ज्यावेळेस लोक अजून आलेले नव्हते त्यावेळेस आम्ही मस्तपैकी डेकोरेशनच्या इथे बसून आमच्या तिघींचे फोटोज काढले, काही म्हणजे सिंगल काढले. आणि त्याच्यानंतर ना घरामध्ये विषय असा होत होता, लाईटचा विषय येत होता, म्हणजे चमकतच होतं. मग त्यामुळं आम्ही असं ठरवलं की बाहेर जाऊन बसूया आणि मस्तपैकी बाहेर पायरीवर बसून ना आम्ही खूप सारे छान छान व्हिडिओज आणि फोटोज काढले. त्याच्यानंतर फायनली कार्यक्रम सुरू झाला होता. त्यामुळं मी डायरेक्ट लगेच रील बनवायसाठीच्या ज्या मला क्लिप्स पाहिजे होत्या त्या शूट करायला सुरुवात केली. डेकोरेशन नक्की सांगा कसं झालं आहे. आणि हा व्हिडिओ मी ऑलमोस्ट इथेच संपवते. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर ही जी सगळी काही प्रोसेस आहे ना ती मी मस्तपैकी शूट केली, त्याच दिवशी एडिट केली बिकॉज आम्हाला लगेच व्हिडिओ टाकायचा होता सगळ्यांना स्टेटसला. तर त्या व्हिडिओला मी सॉन्ग जोडलं आहे पण ते सॉन्ग मी इथे लावू नाही शकत बिकॉज कॉपीराईट येईल त्या सॉन्ग जर इथे लावलं तर. त्यामुळे मी हा व्हिडिओ असाच व्हॉईस ओव्हरवाला टाकते आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हेही सांगा आणि पूर्ण व्लॉग कसा वाटला तेही कमेंट करून सांगा. आणि 13 तारखेला भैयाचं लग्न आहे तर तो व्लॉग आणि 12 तारखेचं गावदेव याचा व्लॉग बघायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.